Welcome student in this mathematics lecture series. In this lecture we learn Laplace transform of engineering mathematics third. Engineering mathematics third मधील आपण Laplace transform या युनिट मधील काही सोपे एक्झाम्पल्स या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. See this first example of this lecture. What is asked? Find the Laplace transform of the function. याचं Laplace transform शोधायचे. पहा कसं शोधायचं. This is given f of t. f of t is equal to e raised to 2t minus cos of 3t. Now take Laplace transform of both sides. याच्या दोन्ही बाजूचं Laplace transform घ्या. Take Laplace transform of both sides. Therefore we write like this: L of f of t is equal to L of e raised to 2t minus cos of 3t. हे दोन्ही बाजूचं Laplace transform घ्या. आता या ठिकाणी हे दोन टर्म्स आहेत. नाउ ऑपरेट दिस L ओव्हर ईच टर्म. L प्रत्येक टर्म वरती ऑपरेट करा. म्हणजे हे असेल Laplace transform of e raised to 2t minus Laplace transform of cos of 3t. आता या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा Laplace ट्रान्सफॉर्मचा. हे e raised to 2t आहे आणि याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला कोणता आहे? e raised to 80. e raised to 80 चं Laplace ट्रान्सफॉर्म आहे 1/s minus a. त्याच्यानंतर इथे Laplace transform of cos 3t आहे. That means use Laplace transform of cos 80 which is s upon a square plus a square. आता a म्हणजे काय? What is this a? a is a coefficient of t. या t चा कोएफिशियंट म्हणजे a असतो. That means this 2 is value of a. Here 3 is value of a. ही फक्त a ची व्हॅल्यू 2 या ठिकाणी या फॉर्म्युलेमध्ये ठेवायची. That is we get answer which is equal to Laplace transform of e raised to 2t. हे पहा e raised to 80 चं काय आहे? 1/s minus a. इथे a ची व्हॅल्यू काय आहे? 2. ती फक्त इथे ठेवायची 1/s minus 2. हे मायनस साइन कॅरी करा. इथे cos of 3t आहे. cos of 80 a म्हणजे काय? 3. तर फक्त a च्या ऐवजी 3 ठेवायचे म्हणजे s/s square plus t square. Or you may simplify as 1/s minus 2 minus s upon s square plus this 3 square is 9. So what is this? This is Laplace transform of f of t and this is called as a f of s. आपण याला f of s या फंक्शनने डिनोट करत असतो. See next example. Laplace transform. Find Laplace transform of Laplace transform e raised to 2t erf of root of t. आता या प्रकारचं एक्झाम्पल कसं सोडवायचं पहा. आपण याची किंमत काढायची. Laplace transform of e raised to 2t. आता जेव्हा e raised to 2t किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन येईल तेव्हा सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा पहा. सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी काय? तर इफ Laplace transform of f of t. हे नेहमी आपण f of s. Laplace transform of f of t is s. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? तर लेफ्टला इथं व्हेरिएबल t आहे. ते l चा Laplace ट्रान्सफॉर्मचा आपण s मध्ये ट्रान्सफॉर्म होतं. सो फंक्शन ऑफ t इज इक्वल टू f of x. आता या f of t ला if this f of t is multiplied by e raised to 80. या f of t ला जर e raised to 80 ने मल्टिप्लाय केलं तर राईट साईडला काय चेंज करायचे? तर इन दिस f of s रिप्लेस s बाय s मायनस a म्हणजे f of s मायनस a असेल. म्हणजे काय करायचं? हे f of t चं f of s आहे. e raised to 80 ने जर मल्टिप्लाय केलं तर s च्या ऐवजी s मायनस a लिहायचं. म्हणजे इथे s आहे त्याच्या ऐवजी काय येणार? s मायनस a असं लिहिणार. त्याच्यासाठी प्रथम आपल्याला काय करायचं आहे? f of t म्हणजे या ठिकाणी e raised to t सोडून हे जे फंक्शन आहे या फंक्शनचा आधी काय करायचं? Laplace ट्रान्सफॉर्म लिहायचा. सो व्हॉट वी नो हिअर, फर्स्ट ऑफ ऑल राईट Laplace ट्रान्सफॉर्म ऑफ दिस. Laplace ट्रान्सफॉर्म ऑफ erf एरर फंक्शन ऑफ f ऑफ रूट t. याचा काय फॉर्म्युला आहे? 1/s इंटू स्क्वेअर रूट ऑफ s प्लस 1. यालाच आपण f of s असं म्हणूया. दिस इज कॉल्ड ॲज f of t. आता याला जर e raised to 2t ने मल्टिप्लाय केला, इफ यू मल्टिप्लाय Laplace transform
हे ERF ऑफ रूट टी आहे, त्याला काय करतोय आपण या ठिकाणी काय करायचंय, ई रेस टू 2t ने मल्टिप्लाय करायचं. ई रेस टू 2t इंटू ERF ऑफ रूट टी इज इक्वल टू हे जे एफ ऑफ एस आहे त्याच्यामध्ये चेंज करायचं. इथं जर +2 असेल तर या ठिकाणी -2 घ्यायचे, एस -2 असं घ्यायचंय. पहा इथं ए आहे तर एस -a घेतलंय. इथं टीचा कोएफिशियंट 2 आहे म्हणून एसच्या ऐवजी s-2 ठेवायचं. म्हणजे ज्या ठिकाणी एस आहे त्याच्याऐवजी s-2 ठेवायचं. म्हणजे काय होईल तर एफ ऑफ s-2. आता एफ ऑफ s-2 म्हणजे काय, तर हे एफ ऑफ एस आहे, ही व्हॅल्यू वरची एफ ऑफ एस आहे. त्या ठिकाणी जिथं एस आहे त्या एसच्या ऐवजी काय करायचं, s-2 ठेवायचं. सो हाऊ दिस एफ ऑफ एस बिकम्स विच इज इक्वल टू 1/s. एस म्हणजे काय तर s-2 ब्रॅकेटमध्ये ठेवा, इंटू ब्रॅकेट हे s+1 आहे, एसच्या ऐवजी s-2 +1 असं ठेवा, विच इज इक्वल टू सिम्प्लिफाय दिस, हे s-t स्क्वेअर रूट ऑफ हे -2 + 1 दॅट विल बी -1, म्हणजे या ठिकाणी s-1 असेल. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू 2t ERF, error function of root t, by using this second shifting property. See next example of similar type. याच टाईपचा आणखीन एक एक्झाम्पल पहा. या ठिकाणी सुद्धा हीच सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी त्याचा वापर केला जातो. जेव्हा एक्झाम्पलमध्ये एक्सपोनेन्शियल अशी व्हॅल्यू येते, ई रेस टू 2t अशी व्हॅल्यू येते, त्या उरलेल्या फंक्शनला एफ ऑफ टी म्हणायचं. म्हणजे आधी हे टी आहे, ई रेस टू टी सोडून जी व्हॅल्यू आहे त्याचं काय करायचं, आधी ट्रान्सफॉर्मेशन शोधायचं आणि नंतर या प्रॉपर्टीचा वापर करायचा. नाऊ सी दिस, याची किंमत काढायची. फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इज इक्वल टू, आता हे टी आहे या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू एन विच इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन s रेस टू n+1. नाउ देअरफॉर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ n, हे कम्पेअर करायचं. टी रेस टू 1 आहे म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. मग या फॉर्म्युलेमध्ये ठेवायचं n इज इक्वल टू 1. मग काय होईल तर 1 फॅक्टोरियल अपॉन x रेस टू 1+1 विच इज इक्वल टू 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. यू मे यूज कॅल्क्युलेटर. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 येते आणि 1 अपॉन काय लिहिते, एस स्क्वेअर असेल, 1 + 1 स्क्वेअर. सो दिस इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ टी. यालाच काय म्हणते आपण, एफ ऑफ एस असं म्हणते. नाउ वी यूज सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. देअरफॉर बाय युजिंग दिस फॉर्म्युला यू मे राईट बाय सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. आता हे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे, या टीला काय करायचं आहे, ई रेस टू 2t ने मल्टिप्लाय करायचं. ई रेस टू 2t इंटू टी इज इक्वल टू दिस इज एफ ऑफ एस. या टीला ई रेस टू 2t ने मल्टिप्लाय केलं तर हे एफ ऑफ एस मध्ये काय चेंज करायचं आहे, तर एसच्या ऐवजी इथं टीची व्हॅल्यू 2 आहे, मग एसच्या ऐवजी s-2 रिप्लेस करायचे. म्हणजे या ठिकाणी येणार एफ ऑफ s-2. रिप्लेस दिस एस बाय s-2, जिथे एस आहे त्याच्याऐवजी s-2 ठेवा. मग एफ ऑफ एस ची व्हॅल्यू काय, एफ ऑफ एस इज 1/s स्क्वेअर. मग एफ ऑफ s-2 काय होईल, जिथे एस आहे, ज्या ठिकाणी एस आहे त्याच्याऐवजी काय ठेवायचं, s-2. देअरफॉर दिस इज लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू टी इंटू टी इज इक्वल टू एफ ऑफ s-2. एसच्या ऐवजी s-2 ठेवा, फक्त ब्रॅकेटमध्ये ठेवायचे 1/, राईट लाईक दिस, पुट व्हॅल्यू ऑफ s in bracket s-2 bracket square. So whenever in example there is e raised to et, f of t सोबत जेव्हा e raised to et येईल तेव्हा या सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टीचा वापर करायचा. या टाईपचे एक्झाम्पल एक्झाममध्ये विचारतात. सुरुवातीला तुम्हाला e raised to एक्सपोनेन्शियल फंक्शन सोडून जी व्हॅल्यू आहे त्याचं काय करायचं आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधायचं आणि नंतर त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर जी सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी इथे एक्सप्लेन केले त्या पद्धतीने वापरून एक्झाम्पलचं उत्तर शोधायचे. सी नेक्स्ट एक्झाम्पल बाय युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी, या ठिकाणी काय आहे, इंटिग्रेशन आहे, 0 to t 0 to t असं. दिस इज प्रॉपर्टी. ऑलवेज नेहमी काय, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टीला आपण काय म्हणतोय, एफ ऑफ एस असं म्हणतोय. इफ ही प्रॉपर्टी आहे,
लॅपलास ट्रान्सफॉर्म देन लॅपलास ट्रान्सफॉर्म, याच लॅपलास ट्रान्सफॉर्मला जर 0 टू इंटिग्रेट केलं, देन व्हॉट विल बी, या फंक्शनला जर 0 टू इंटिग्रेट केलं तर त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म काय, तर सिम्पली 1/s एफ ऑफ एस. ठीक आहे, एफ ऑफ टीचं लॅपलास ट्रान्सफॉर्म एफ ऑफ एस आहे. आणि इफ वी इंटिग्रेट दिस एफ ऑफ टी 0 टू टी डी टी, then how to write its Laplace transform, याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म कसं लिहायचं, फक्त हे एफ ऑफ एस ला काय करायचंय 1/s न मल्टिप्लाय करायचं. हे एफ ऑफ एस म्हणजे काय, तर एफ ऑफ टीचं हे जे इंटिग्रँड आहे, या इंटिग्रँडचं लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे. आता या ठिकाणी जे एक्झाम्पल विचारलंय त्या ठिकाणी जे इंटिग्रँड आहे ते कॉस ए यू असं आहे. दिस इज अ इंटिग्रँड हिअर, दिस इज अ कॉस ऑफ ए यू, this is integrand au cos au, हे with respect to u, with respect to u, with respect to u, आणि हे इंटिग्रेशन आहे 0 टू टी cos u du, परत त्याचं 0 टू टी du, म्हणजे 3 टाइम्स इंटिग्रेशन आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड cos u, हे cos u चं लॅपलास ट्रान्सफॉर्म आधी शोधायचं. सो देअरफॉर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ cos au इज इक्वल टू, आता या ठिकाणी हा स्टँडर्ड कॉस इटीचा स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा. इंटिग्रेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस ए टी इज इक्वल टू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर ए म्हणजे काय, तर इथल्या टीचा कोएफिशियंट त्याला ए म्हणतो आपण. या ठिकाणी ए म्हणजे काय, तर यूचा कोएफिशियंट ए आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू या ठिकाणी एच घ्यायची. म्हणजे कॉस ए यूचं जे इंटिग्रेशन आहे, ह्या कॉस यूच्या इंटिग्रेशनला काय म्हणायचं, एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता याला जर 0 टू टी इंटिग्रेट केलं, दिस इज कॉल्ड ॲज अ एफ ऑफ एस, यालाच काय म्हणतोय आपण, एफ ऑफ एस म्हणतोय. इफ यू इंटिग्रेट या लॅपलास ट्रान्सफॉर्मला 0 टू टी असं इंटिग्रेट केलं कॉस यू डी यू, एकदा इंटिग्रेट केलं तर 1/s एफ ऑफ एस असं घ्यायचंय. ठीक आहे, हे प्रॉपर्टी वापरली, हे एफ ऑफ टीला 0 टी न इंटिग्रेट केलं, 1/s फक्त मल्टिप्लाय केलंय. तसं हे कॉस यूचं एफ ऑफ एस हे इंटिग्रेशन आहे. ह्या कॉस यूला 0 टू टी इंटिग्रेट केल्यानंतर काय केलं, 1/s न मल्टिप्लाय केलं. परंतु या एक्झाम्पलमध्ये दिस कॉस यू इज मल्टिप्लाइड 3 टाइम्स, म्हणजे आणखी एकदा मल्टिप्लाय केलं तर काय होईल, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 0 टू टी कॉस ए यू, 0 टू टी कॉस ए यू डी यू डी यू. तर काय होणार, परत एकदा मल्टिप्लाय करायचं, 1/s इंटू 1/s इंटू एफ ऑफ एस, आणि 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं, 0 टू टी 0 टू टी 0 टू टी कॉस ए यू डी यू डी यू आणि डी यू, हे 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यामुळे आले. त्या ठिकाणी एस किती होणार, 1/s 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 एफ ऑफ एस, विच इज इक्वल टू 1/s क्यूब इंटू एफ ऑफ एस. परंतु एफ ऑफ एस म्हणजे काय, विच इज इक्वल टू 1/x क्यूब इंटू, ही एफ ऑफ एस ची व्हॅल्यू इथं आहे. एफ ऑफ एस काय, एस अपॉन ए स्क्वेअर, एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता हे एस अपॉन एस क्यूब आहे, म्हणजे काय होणार, 1s विल गेट कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी 1/s स्क्वेअर असेल इंटू 1/s स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो दिस इज अ व्हॅल्यू of given Laplace transform function. This is Laplace transform of given function. See next example by using change of scale property. ही property काय आहे ते आधी पहा. If Laplace transform of f of t is f of s, then Laplace transform of f of at is equal to 1/a f of s upon a. If this is f of t चं ट्रान्सफॉर्मेशन जर f of s असेल, इफ यू मल्टिप्लाय दिस t बाय a, मग राईटला काय चेंजेस करायचे, तर 1/a न मल्टिप्लाय करायचे, शिवाय s च्या ऐवजी काय करायचे, s अपॉन a असं चेंज करायचे. ठीक आहे, नाउ सी दिस इज गिव्हन, हे दिलेलं आहे, दिस इज गिव्हन लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f of t is equal to e raised to minus as upon x cube. Then what is asked, to find f of 3t.
हे एफ ऑफ 3t ची किंमत काढायची. मग एफ ऑफ 3t म्हणजे काय? देअरफॉर एफ ऑफ 3t इज इक्वल टू, आता हे एफ ऑफ 3t काढत असताना काय करायचं, हे एफ ऑफ टीचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन जे आहे त्याला आपण काय म्हणतो, एफ ऑफ एस असं म्हणतो. इन दिस एफ ऑफ एस, एफ ऑफ टी काय, एफ ऑफ एस, एफ ऑफ ए टी काय, 1/a एस अपॉन ए. टीचा कोएफिशियंट ए आहे, इथं ए ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. ते फक्त तिथं फॉर्म्युलेमध्ये ठेवा, म्हणजे काय होईल, 1/3 एफ ऑफ एस अपॉन 3. एफ ऑफ ए टी म्हणजे काय, 1/a एफ ऑफ एस अपॉन ए. ए म्हणजे काय, इथल्या टीचा कोएफिशियंट आहे, इथं टीचा कोएफिशियंट काय, 3 आहे, म्हणजे 1/a एफ ऑफ एस अपॉन 3 होईल. आता हे एफ ऑफ एस आहे आणि हे एफ ऑफ एस अपॉन 3 आहे. इथं काय, हे एस आणि दिस इज एस अपॉन 3, म्हणजे या ठिकाणी जिथे एस आहे तर एसच्या ऐवजी काय करायचं, एस अपॉन 3 ठेवायचं. हाऊ टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एस अपॉन 3, याची किंमत कशी शोधायची, तर जिथे एस आहे, इन्स्टेड ऑफ दिस एस रिप्लेस दिस एस बाय एस अपॉन 3 बाय दिस चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी, आणि पुढे सिम्प्लिफाय करायचं, विच इज इक्वल टू 1/3 इंटू ई रेस टू मायनस ए एस, एस म्हणजे काय, एस अपॉन 3, एस क्यूब म्हणजे एस अपॉन 3 ब्रॅकेट क्यूब, आणि या ठिकाणी पुढे जाऊन काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं, विच इज इक्वल टू दिस 1/3 ॲज इट इज ई रेस टू मायनस ए एस अपॉन 3, हे ए न मल्टिप्लाय करा, ए इंटू एस, ए एस अपॉन 3, आणि हे क्यूब आहे एस अपॉन 3चा, सो वी राईट दिस ॲज एक्स क्यूब अपॉन 3 क्यूब. सो विच इज इक्वल टू 1/3, फक्त अल्जेब्रिकली सिम्प्लिफाय करायचं, ई रेस टू मायनस ए एस अपॉन 3 एक्स क्यूब, एस क्यूब अपॉन 3 क्यूब. 3 क्यूब म्हणजे काय, तर 3 इंटू 3 इंटू 3, सो 1 3 विल गेट कॅन्सल, इथला जो एक 3 आहे तो काय होईल, इथे कॅन्सल होईल, विच इज इक्वल टू, हे 3 आणि 3 कॅन्सल होईल, सो दिस विल बी लाईक दिस, ई रेस टू मायनस ए एस अपॉन 3 डिवाइड बाय एक्स क्यू अपॉन 3 इंटू 3, दिस विल बी 9, आणि हे डिवाइड आहे म्हणजे मल्टिप्लाय होईल, इनवर्ट मल्टिप्लाय, सो दिस इज ई रेस टू मायनस ए एस अपॉन 3 इंटू 9 अपॉन एस क्यूब. सो वॉट वी गेट ॲट द एंड, एफ ऑफ 3t ची काय किंमत मिळते आपल्याला, तर 9 अपॉन एस क्यूब इंटू दिस ई रेस टू मायनस ए एस upon 3. So this is the answer. See this next example. एक्झाम्पल कसं सोडवायचं पहा, याचं ट्रान्सफॉर्मेशन शोधायचं, ई रेस टू मायनस 3t कॉस 4t. आता जेव्हा जेव्हा एक्सपोनेन्शियल येईल या पद्धतीचं, ई रेस टू ई टी हा कोइफिशियंट येईल त्याचा 1 फॅक्टर. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस 4t. सो वी राईट लाईक दिस, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस 4t इज इक्वल टू, या ठिकाणी या फॉर्म्युला वापरायचं, Laplace transform of cos at, standard formula, which is equal to s upon s square plus a square. मग a म्हणजे काय, तर कोएफिशियंट ऑफ t, या ठिकाणी t चा कोएफिशियंट काय, 4, दिस इज व्हॅल्यू ऑफ a, आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची, विच इज इक्वल टू s अपॉन a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर, विच इज इक्वल टू s अपॉन a स्क्वेअर प्लस 16. दिस इज लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस 4t. या कॉस 4t ला काय करायचं, ई रेस टू मायनस 3t ने मल्टिप्लाय करायचं, दॅट मीन्स लाईक दिस, लॅपलास ट्रान्सफॉर्म ई रेस टू मायनस 3t इंटू कॉस 4t, विच इज इक्वल टू, हे जे कॉस 4tचं ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याला थोड्या वेळ एफ ऑफ एस असं म्हणा, दिस इज कॉल्ड ॲज एफ ऑफ एस. इफ यू मल्टिप्लाय दिस कॉस 4t बाय ई रेस टू मायनस 3t, then simply you have to change s by s plus 3. इथला जो s आहे त्याच्याऐवजी काय करायचं, s plus 3 ठेवायचं, दिस इज कॉल्ड ॲज अ सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. जेव्हा एक्सपोनेन्शियल फॅक्टर असेल तेव्हा, इथं -3 असेल तर इथं प्लस घ्यायचे, इथं +3 असेल तर s - 3 असं घ्यायचे. सो हिअर इट इज ई रेस टू मायनस 3t, वी राईट दिस ॲज रिप्लेस s बाय s plus 3.
जिथे एस आहे त्या एसच्या ऐवजी काय करायचंय, एस प्लस 3 ठेवायचं. मग इथल्या एसच्या ऐवजी एस प्लस 3 ठेवा. सो हाऊ दिस बिकम्स विच इज इक्वल टू एस. एस म्हणजे काय, एस प्लस 3 अपॉन एस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 16 अँड सिम्प्लिफाय दिस. दिस इज एस प्लस 3, याचा स्क्वेअर करा, एस स्क्वेअर प्लस 6s प्लस 9 प्लस 16. So you can add this. So what is final answer? S plus 3 upon s square plus 6x plus 25. So in this way we find Laplace transform of given f of t. Now series next example containing hyperbolic function. या ठिकाणी साइन हायपरबोलिक असे विचारले. साइन हायपरबोलिक, साइन h असं असेल तर त्याला हायपरबोलिक असं म्हणतात. मोस्टली काय करायचं या एक्झाम्पल मध्ये, जर कॉस हायपरबोलिक आल्यानंतर कॉस, या एक्झाम्पल मध्ये काय करायचं, कॉस हायपरबोलिक आलं तर हे फॉर्म्युला यूज करायचे. कॉस हायपरबोलिक ax इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2, किंवा साइन हायपरबोलिक एक्स असेल तर ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2. आता हे हायपरबोलिक असेल तर हे असे एक्सपोनेन्शियल मध्ये एक्सप्रेस करायचं. एक्सपोनेन्शियल मध्ये एक्सप्रेस केल्यानंतर तिथं आपल्याला सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरता येते आणि एक्झाम्पल सोडायला आणखी सोपं होऊ शकतं. सो दीज आर द हायपरबोलिक फॉर्म्युली. हे कॉस हायपरबोलिक एक्स म्हणजे काय, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2. साइन एच त्याला साइन हायपरबोलिक असं म्हणतात, विच इज इक्वल टू, फक्त इथे प्लस आहे त्याच्याऐवजी काय करायचं, मायनस घ्यायचं, ई रेस टू मायनस एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स अपॉन टी. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, याचं ट्रान्सफॉर्मेशन शोधायचं साइन हायपरबोलिक टीचं. आधी काय करणार आहे आपण, देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड टी इंटू हे जे एफ ऑफ टी दिलंय, व्हॉट इज दिस एफ ऑफ टी, एफ ऑफ टी इज टी इंटू साइन हायपरबोलिक एटी. आता आधी काय करूयात आपण, साइन हायपरबोलिक एटीची किंमत ठेवा. साइन हायपरबोलिक एक्स काय, ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स अपॉन टी. मग दिस इज इक्वल टू टी इंटू साइन हायपरबोलिक एटी विल बी ई रेस टू एटी मायनस ई रेस टू मायनस एटी अपॉन 2. सो इन दिस वे वी राईट इट्स साइन हायपरबोलिक एटीची इथं किंमत ठेवा. आणि आता याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, 1/2 कॉन्स्टंट, वी राईट दिस एज 1/t 1/2. हे टी ने मल्टिप्लाय करा, टी इंटू ई रेस टू एटी मायनस टी इंटू ई रेस टू मायनस एटी इंटू टी इंटू ई रेस टू मायनस एटी. आता हे ई रेस टू मायनस एटी एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं की आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर्टी, शिफ्टिंग प्रॉपर्टी काय करता येते, यूज करता येते. सो वी राईट दिस एज, दिस इज इक्वल टू हाफ into bracket e raised to 80 into t minus e raised to minus 80 into t bracket complete. So we take Laplace transform. या दोन्हीचं काय करायचं या ठिकाणी, Laplace transform घ्या. Laplace transform of both side like this. Laplace transform of f of t is equal to half constant ठेवा. Operate Laplace transform e raised to 80 into t minus Laplace transform e raised to minus 80 into t. आता या ठिकाणी फक्त हे t जे आहे या टीचं लॅपलास ट्रान्सफॉर्म लिहायचं आणि देन वी यूज अ सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. सो व्हॉट इज लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इज इक्वल टू एस रेस टू n प्लस 1 n फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू n प्लस 1. जर टी रेस टू n असेल तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन काय, n फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू n प्लस 1. मग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू 1 काय येईल, तर n च्या ऐवजी 1 ठेवा म्हणजे काय येईल, 1 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू 1 प्लस 1 म्हणजे 1 अपॉन एस स्क्वेअर येईल. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी त्याची व्हॅल्यू काय, 1 अपॉन एस स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू कीप दिस हाफ ॲज इट इज
राईट लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी विच इज 1/a². परंतु याला e⁻⁸ मल्टिप्लाय केलं, तिथं सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरायची. इथं ए आहे तर रिप्लेस प्लस ए आहे, रिप्लेस एस बाय एस मायनस ए मायनस हे टीचं ट्रान्सफॉर्मेशन आहे एफ ऑफ एस. याला e⁻⁸ मल्टिप्लाय केल्यानंतर काय करतो आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, रिप्लेस एस बाय एस मायनस ए. इथं प्लस आहे म्हणून मायनस एने मल्टिप्लाय करायचं आहे, हे मायनस साईन कॅरी करा. परत एकदा ह्या टीचं ट्रान्सफॉर्मेशन काय 1/a². या ठिकाणी e⁻⁻ ने मल्टिप्लाय केलं, सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. आता इथं रिप्लेस एस बाय इथं मायनस आहे म्हणून इथं रिप्लेस एस बाय एस प्लस ए. म्हणजे कोण रिप्लेस करायचं, सिम्पली हा जो एस आहे त्या एसच्या ऐवजी या व्हॅल्यू काय करायचे रिप्लेस करायचे. सो व्हॉट वी गेट विच इज इक्वल टू हाफ 1/2 into bracket 1/a² means 1/s minus a bracket square minus 1/s plus a bracket square. So this is a required value of given Laplace transform. Series next example of using property of division by t. Laplace transform of f of t is f of s. This is notation. f of t असेल त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण f of s ने डिनोट करतो. नाउ सपोज f of t is divided by t. हे f of t ला जर t ने डिवाइड केलं तर त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म काय असेल तर सिम्पली हे f of s जे आहे ते s टू इन्फिनिटी काय करायचं इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट दिस f of s फ्रॉम s टू इन्फिनिटी विथ रिस्पेक्ट टू x आफ्टर डिवायडिंग बाय t. म्हणजे आधी f of t चं ट्रान्सफॉर्मेशन काढायचं. आता या एक्झाम्पलमध्ये डिवायडेड बाय टी आहे, हे साइन 2t त्याला थोडा वेळ एफ ऑफ टी म्हणा. या साइन 2tचं आपण ट्रान्सफॉर्मेशन शोधूयात. सो साइन 80चं काय ट्रान्सफॉर्मेशन आहे तर a/a² प्लस a². व्हॉट इज दिस ए? हा ए म्हणजे इथल्या टीचा कोएफिशियंट असतो. इथल्या टीचा कोएफिशियंट काय 2 आहे म्हणजे ए ची व्हॅल्यू दिस इज व्हॅल्यू ऑफ ए. सो पुट इन दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त ठेवा म्हणजे काय होईल a means 2/a² प्लस 2² म्हणजे याची किंमत येईल 2/a² प्लस 4. नाउ आफ्टर डिवायडिंग याला डिवाइड केल्यानंतर काय होईल बाय टी. देअरफॉर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ दिस इज कॉल्ड एज एफ ऑफ एस. यालाच काय म्हणा एफ ऑफ एस म्हणा. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ऑफ 2t डिवायडेड बाय टी. याला डिवाइड केलं टी न तर काय करायचंय आफ्टर डिवायडिंग टी टेक इंटिग्रेशन फ्रॉम एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस. एफ ऑफ एस म्हणजे काय ही व्हॅल्यू 2/a² प्लस 4ds आणि याचे इंटिग्रेशन काय करायचे शोधायचे. नाव दिस इज 2 इज कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट आहे, या इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. सो दिस विल बी लाईक दिस विच इज इक्वल टू 2 into s टू इन्फिनिटी 1/a² प्लस हे 4 परत एकदा आपल्याला 2² असं लिहिता येईल. हिअर वी हॅव टू यूज अ फॉर्म्युला ऑफ इंटिग्रेशन. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे दिस इज इन द फॉर्म 1/x² प्लस a² dx. याचं इंटिग्रेशन आहे 1/a tan इनवर्स ऑफ x/a. म्हणजे इथं s आहे, एसच्या ऐवजी त्या ठिकाणी x आहे. हिअर इट इज s विथ रिस्पेक्ट टू एस आहे, इथं त्याच्याऐवजी एक्स आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन का नाही 1/a² 1/a विच इज इक्वल टू 2 into 1/a means this 2² ही a ची व्हॅल्यू 1/2 into tan इनवर्स ऑफ x/a म्हणजे s/2 within the limit s टू इन्फिनिटी. आता एका ठिकाणी 2 कॅन्सल होतील. नाउ वन्स पुट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट विच इज इक्वल टू हे या पद्धतीनं सोडायचं. इन फर्स्ट ब्रॅकेट अप्पर लिमिट मायनस इन सेकंड ब्रॅकेट लोअर लिमिट. या ब्रॅकेटमध्ये एकदा एस इज इक्वल टू इन्फिनिटी ठेवा, इथं एस इज इक्वल टू एस ठेवा. म्हणजे काय होईल
दिस इज अ tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी अपॉन टू, म्हणजे हे इन्फिनिटीच येईल, आणि दिस इज tan इनवर्स ऑफ s अपॉन 2. So what is tan inverse infinity? So therefore what we get? Laplace transform sin of 2t upon t is equal to, see this, tan inverse of infinity is equal to pi by 2. tan inverse pi by 2 किती असते? इन्फिनिटी असते, हे लक्षात ठेवा. tan inverse infinity is equal to pi by 2 because infinity is equal to tan pi by 2. tan of pi by 2, pi by 2 म्हणजेच काय तर 90 डिग्री. tan 90 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? इन्फिनिटी असते, म्हणजे tan pi by 2 इन्फिनिटी, म्हणजे tan लेफ्टला घ्या, tan इन्फिनिटी किती येईल? pi by 2. सो दिस इज व्हॅल्यू, याची ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय? pi by 2. दिस इज pi by 2 minus s is equal to s, that means this as it is, tan inverse of s upon 2. So this is required value of Laplace transformation. Next, similar type of example. See this example. f of t is f of s, आणि f of t ला t ने डिवाइड केलं. Then how to find Laplace transform? Simply take integration of this f of s from s to infinity ds. आता या ठिकाणी हे जे न्यूमरेटर आहे तो म्हणजे f of t घ्यायचा. या ठिकाणी f of t ची व्हॅल्यू काय घ्यायची? e raised to minus t minus e raised to minus bt. First of all we find its integration. याचं इंटिग्रेशन शोधायचं. Laplace transform of e raised to minus at minus e raised to minus bt. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे, सिंगल टर्म आहे, सो यू ऑपरेट हा एल प्रत्येक टर्मवरती ऑपरेट करा. e raised to minus at मायनस हे मिडल साइन, Laplace transform of e raised to minus bt. Now these are standard formula. हे Laplace transform चे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. e raised to minus at, Laplace transform of e raised to minus at is equal to 1 upon s plus a. मायनस असेल तर प्लस आणि प्लस असेल तर या ठिकाणी मायनस घ्यायचं. सो व्हॉट इज ए? ए म्हणजे काय? त्यातलं टीचं कोएफिशियंट, तो इथे एच आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय या ठिकाणी? 1 अपॉन एस प्लस ए मायनस ई रेस टू मायनस बी टी. रेस टू मायनस बी टी म्हणजे काय? तर 1 अपॉन याची व्हॅल्यू काय? टीचा कोएफिशियंट काय? ए आहे, या ठिकाणी बी आहे, म्हणजे या ठिकाणी काय येणार? एस प्लस बी येणार. हे मायनस ए आहे म्हणून एस प्लस ए, इथं मायनस बी आहे टी म्हणून एस प्लस बी. सो दिस इज एफ ऑफ एस, यालाच काय म्हणतो आपण? एफ ऑफ एस असं म्हणतोय. नाउ देअरफॉर लॅपलास ट्रान्सफॉर्म ई रेस टू मायनस ए टी मायनस ई रेस टू मायनस बी टी, या व्हॅल्यूला जर टी ने डिवाइड केलं, इफ यू डिवाइड दिस एफ ऑफ टी बाय टी, देन यू टू टेक इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एस. हे जे एफ ऑफ एस आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचे फ्रॉम एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस, विच इज इक्वल टू, नाउ वी पुट व्हॅल्यूज. या ठिकाणी एफ ऑफ एक्सची किंमत ठेवा. एफ ऑफ एस काय? सो वी गेट इंटिग्रेशन, दिस इज लाईक दिस, इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी दिस 1 अपॉन एस प्लस ए minus 1 upon s plus b with respect to s. Now use here integration formula of integration. Integration of f dash of x upon f of x dx is equal to log of fs. डिनॉमिनेटरला जर f म्हटलं तर न्यूमरेटर मध्ये काय आहे? f डॅश आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ s 1, जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 असतो, d by dx of x is equal to 1, like that d by ds with respect to s तो पण किती येणार? 1 येणार. सो डिनॉमिनेटरला f आहे, न्यूमरेटरला f डॅश आहे. सिमिलरली इफ दिस इज f, देन न्यूमरेटर इज f डॅश, म्हणजे या फॉर्म मध्ये. मग याचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ एफ एक्स. लॉग ऑफ एफ एक्स म्हणजे काय? लाईक दिस ब्रॅकेट, लॉग ऑफ एफ मीन्स लॉग ऑफ एस प्लस ए मायनस लॉग ऑफ s plus b within the limit s to
infinity. Now here use log formula, log m minus log n, which is equal to log of m upon n. Call this is m आणि याला n म्हणा, म्हणजे log m मायनस log n या फॉर्ममध्ये त्याची व्हॅल्यू काय असते, log m अपॉन n. म्हणजे या ठिकाणी काय व्हॅल्यू येईल, विच इज इक्वल टू log m. m मीन्स s प्लस a अपॉन s प्लस b विदिन लिमिट s टू इन्फिनिटी, विच इज इक्वल टू आता हे अप्पर आणि लोअर लिमिट ठेवण्यापूर्वी काय करायचं, हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला s ने डिवाइड करा. सो यू हॅव टू राईट लाईक दिस. हे असं सोडवायचे, लॉग ऑफ, डायरेक्ट व्हॅल्यू ठेवायची नाही. या ठिकाणी जे अप्पर लिमिट आहे ते डायरेक्ट या ठिकाणी न ठेवता डिवाइड एन एन डी बाय एस, म्हणजे न्यूमरेटरला जर डिवाइड केलं तर काय येईल, 1 अपॉन ए प्लस एस, 1 अपॉन बी अपॉन एस. न्यूमरेटरला डिवाइड करा, एस अपॉन एस 1, ए अपॉन एस, ए अपॉन एस. त्याप्रमाणे डिनॉमिनेटरला एस अपॉन एस 1, बी अपॉन एस. नाउ पुट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता या ठिकाणी काय करायचं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो फर्स्ट ब्रॅकेटमध्ये इथं एस इज इक्वल टू इन्फिनिटी ठेवा, सेकंड ब्रॅकेटमध्ये एस इज इक्वल टू एस ठेवा. सो व्हॉट हॅपन्स, लॉग ऑफ 1 plus this is a upon infinity, 1 plus b upon infinity, and this will be as it is, s is equal to s ठेवल्यानंतर the log of this will be 1 plus a upon s, 1 plus b upon s. So हे कशासाठी ठेवले आपण, तर a upon infinity ची किंमत काढण्यासाठी ठेवले. So it is a upon infinity is equal to 0. If we divide by infinity then its value is 0. So which is equal to, we write like this, log of 1 plus 0 upon 1 plus 0 minus log of, हे परत सिम्प्लिफाय करा as it is, s plus a upon s plus b. So this is log 1, 1 plus 0 upon 1 plus 0 log 1 minus into bracket, use this rule here, m upon n म्हणजे काय, तर log m मायनस log n हा परत एकदा रूल वापरा एवढ्यासाठी. सो इट इज लॉग ऑफ, मायनस नंतर इथं ब्रॅकेट द्या, दिस इज लॉग ऑफ एस प्लस ए मायनस लॉग ऑफ एस प्लस बी. सो दिस log 1 इज 0, या log 1 ची व्हॅल्यू 0 आहे, मायनस न मल्टिप्लाय करा, मायनस लॉग ऑफ एस प्लस ए, हे मायनस इंटू मायनस प्लस येईल, लॉग ऑफ एस प्लस बी. नाउ राईट, दिस इज पॉझिटिव्ह टर्म, ही प्लस टर्म आहे आणि ही मायनस आहे. ही प्लस टर्म फक्त आधी लिहा, विच इज इक्वल टू लॉग ऑफ एस प्लस बी मायनस लॉग ऑफ एस प्लस ए, अँड फायनली विच इज इक्वल टू, परत एकदा हा रूल वापरायचा आहे, लॉग एम मायनस लॉग एन, म्हणजे लॉग एम अपॉन एन. सो दिस इज लॉग ऑफ एस प्लस बी अपॉन s plus a. Next what we find, Laplace transform. काय शोधलं आपण, Laplace transform of e raised to minus at minus e raised to minus bt of form t is equal to log of s plus b upon s plus a. आता या ठिकाणी हे इंटिग्रँड आहे, त्याचं परत काय केलेलं आहे, 0 to t इंटिग्रेशन घेतलंय. म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा Laplace ट्रान्सफॉर्मचा, इफ Laplace ट्रान्सफॉर्म ऑफ f of t is equal to f of s, then Laplace transform of integration from 0 to t of f of t dt is equal to f of t dt is equal to 1 upon s f of s. काय करायचं या ठिकाणी, f of t चं जे इंटिग्रेशन f of s असेल, then Laplace transform of integration, या f of t चं इंटिग्रेशन घेतलं 0 to t f of t dt. तर राईट साईडला काय चेंज करायचं, सिम्पली मल्टिप्लाय 1 अपॉन एस बाय दिस एफ ऑफ एस, हे एफ ऑफ एसला 1 अपॉन एस न मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर युजिंग दिस प्रॉपर्टी व्हॉट वी गेट, Laplace transform of integration of this, integration of 0 to t e raised to minus at minus e raised to minus bt upon t dt
इज इक्वल टू, हे जे आहे याला कॅपिटल एफ ऑफ एस म्हणा, याचे इंटिग्रेशन, याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म एफ ऑफ एस आहे. इफ यू टेक इंटिग्रेशन ऑफ दिस एफ ऑफ टी, then simply multiply by 1 upon s f of s. So this is equal to 1 upon s log of s plus b upon s plus a. So this is required Laplace transform. See next example of this lecture. What is asked? Laplace transform of sine cube of t. Now here you have to use trigonometry. Trigonometry चा फॉर्म्युला वापरायचा आहे. sin of 3 theta चा फॉर्म्युला वापरायचा आहे. Sin of 3 theta. Sin of 3 theta is equal to 3 sin theta minus 4 sin cube theta. आता आपल्याला क्यूब मधलं ट्रान्सफॉर्मेशन माहित नाहीये. साइन थीटा मध्ये माहिती आहे, साइन थीटा मध्ये माहिती आहे. सो वी फाइंड व्हॅल्यू ऑफ साइन क्यूब. या साइन क्यूब थीटाची किंमत या फॉर्म्युलावरून काढायची. दिस इज ट्रिपल अँगल फॉर्म्युला. इथं 3 sin theta minus 4 sin cube theta. You have to remember this. नाउ टेक दिस मायनस 4 साइन क्यूब थीटा. हे काय करा, याची साईड चेंज करा. मायनस 4 साइन क्यूब थीटा हे लेफ्टला घ्या, साइन थीटा राईटला पाठवा. सो दिस विल बी 4 साइन क्यूब थीटा इज इक्वल टू 3 साइन थीटा. हे साइन थीटा इथं प्लस आहे, राईटला मायनस होतील. मायनस साइन ऑफ 3 थीटा. साइन क्यूब थीटाची किंमत पाहिजे आपल्याला. साइन क्यूब थीटा इज इक्वल टू हे 4 मल्टिप्लाय राईटला डिवाइड होती लाईक दिस 3 साइन थीटा मायनस साइन ऑफ 3 थीटा. सो यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. युजिंग दिस साइन क्यूब ऑफ थीटा इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, 4 into 3 साइन थीटा मायनस साइन ऑफ 3 थीटा. नाउ इन दिस व्हॉट यू हॅव टू फाइंड, इथं थीटा आहे, इथं 2t आहे. हे एक्झाम्पल मध्ये काय करा, थीटा बरोबर 2t ठेवा या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे काय होईल, साइन क्यूब ऑफ 2t इज इक्वल टू 1 upon 4 टाइम्स. दिस विल बी गेट डिवायडेड. या ठिकाणी मल्टिप्लाय, या ठिकाणी डिवाइड होईल. सो दिस विल बी 1 upon 4 like this. 1 upon 4. Put theta is equal to 2t in this formula. थीटा बरोबर 2t ठेवा. मग 1 upon 4 3 साइन ऑफ थीटा. थीटा म्हणजे काय, 2t मायनस साइन ऑफ 3 थीटा परत 2t. जिथे थीटा आहे या थीटाच्या ऐवजी काय करायचे, 2t ठेवायचे. नाउ टेक लॅपलास ट्रान्सफॉर्म. हे झालं ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन. नाउ टेक लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ बोथ साइड. So what happens, Laplace transform of sin cube of 2t is equal to Laplace transform of this right hand side 1 upon 4 3 sin of 2t minus sin of 3 into 2. This will be 60. Now operate this. हे काय करायचे, यल टर्म्स वरती ऑपरेट करायचं. ॲट द सेम टाइम दिस 1 upon 4 हा कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी या दोन टर्मची सबट्रॅक्शन आहे. 1 upon 4 बाहेर घ्या, विच इज इक्वल टू 1 upon 4 into bracket Laplace transform of 3 sin of 2t minus Laplace transform of sin of 60. नाउ वन्स अगेन परत एकदा पुढच्या स्टेपमध्ये याचे ट्रान्सफॉर्मेशन शोधायचे. या ठिकाणी 3 हा कॉन्स्टंट आहे. टेक इट आउटसाइड दिस ऑपरेटर. एवढ्याच एलच्या बाहेर घ्या, विच इज इक्वल टू 1 upon 4 3 आउटसाइड Laplace transform of sin of 2t minus Laplace transform of sin of 60. Now this is sin of 2t and this is sin of 60. This is in the form Laplace transform of sin of 80 and its value is a upon a square plus a square. So which is equal to, we'll
गो टू द आन्सर 1/4 3 इंटू. आता याची किंमत लिहायची. हे साइन 2t या ठिकाणी साइन एटी आहे. ए म्हणजे काय आहे, टीचा कोइफिशियंट आहे, तो 2 येतो. ती फक्त एची व्हॅल्यू ठेवा, ए बरोबर 2 ठेवा. म्हणजे काय होईल, 2/a² प्लस 2². मिडल साइन मायनस, इथे साइन 60. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए, कोइफिशियंट ऑफ टी म्हणजे 6 आहे. ए बरोबर इथं 6 ठेवा, म्हणजे असेल 6/x² प्लस a² म्हणजे 6². Like this. This is a coefficient of t 6, that is 6/a² plus 6². Now simplify this, which is equal to 1/4. This 3 into 2 is 6/a² plus 2² is 4 minus this is 6/a² plus 6² is 36. You may take this 6 outside. So this is 6/4, which is equal to 1/a² plus 4 minus 1/a² plus 36. Or lastly, you may write 6/3 as a 3/2 a² plus 4 minus 1/a² plus 36. So this is a required transformation of given f of t.